नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता काव्याने रम्याबद्दल पार्थला सगळं काही सांगून टाकलेलं असतं. तेव्हा आता पार्थ काव्याला म्हणतो की काव्या, आता तुम्हाला शांत बसून जमणार नाहीये. म्हणजे आता तुम्हाला त्यांनीच रम्याशी दोन हात करण्यासाठी तुम्हाला तुमचं जुनं रूप दाखवायची वेळ आलेली आहे. त्याशिवाय ती वटणीवर येणार नाहीये आणि त्यामुळे इथून पुढे रम्या तुम्हाला कधीच मुद्दाम होऊन कसलाही त्रास देणार नाही. तर आता पार्थने असं काव्याला धीर देताच काव्याचं मन थोडंसं हलकं होऊन जातं. तिच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि ती आता मागचा पुढचा कसलाही विचार न करता थेट रम्याशी भिडायला तयार होते. तर आता रम्या काव्याच्या समोर येताच काव्या तिला मोठं धाडस करून म्हणते की "ये चेटकीन, काय चाललंय ग तुझं आणि तुझ्या त्या टुकार मैत्रिणीचं?" तेव्हा मात्र रम्याला काव्याचा खूपच राग येतो. त्यामुळे त्या रम्याला काव्याचा प्रचंड राग आल्यामुळे रम्या आता रागातच काव्याला म्हणते की "ये तोंड सांभाळून बोल, खूप महागात पडेल तुला हे." तेव्हा आता काव्या रम्यावर प्रचंड रागावून म्हणते की "हे बघे, आता मी तुला शेवटचं सांगते, इथून पुढे जर तू मला आणि माझ्या होणाऱ्या बाळाच्या बाबतीत जर काही वाईट विचार केलास ना, तर तुझं थोबाड फोडून टाकीन आणि तुला ह्या घरातून कायमची हाकलून देईल. समजलं का तुला?" काव्या म्हणतात मला. तर आता काव्याचं हे असलं रौद्र रूप बघून रम्याला मात्र दरदरून चांगलाच घाम फुटतो. त्यामुळे आता काव्याने तिच्या रावडी स्टाईलमध्ये रम्याची चांगलीच धुलाई करून तिला अशी अद्दल घडविली असल्यामुळे आता तरी रम्या काव्याच्या विरोधात पुन्हा काही कटकारस्थान करणार का आणि काव्य तिला काही प्रत्युत्तर देणार हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे.